याला माहिती रे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। आज मी येथे चिरंजीव देवेश देशपांडे याचा परिचय करून देतो। चिरंजीव देवेश श्रीकांत देशपांडे हा आपला या वर्षीचा बालकीर्तनकार 11 वर्षाचा आहे। तो पुण्याला राहतो। तो DIC स्कूल निगडीचा 5व्या वर्गाचा विद्यार्थी आहे। श्री श्रीकांत व सौ पल्लवी देशपांडे यांच्या घरी रावेतला आपले उपासना केंद्र आहे। देवेशच्या आईवडील तसेच स्वतः देवेशला परमपूजनीय महाराजांचा अनुग्रह प्राप्त आहे। देवेशची पणजी सौ सिंधुताई देशपांडे या एक उत्तम कीर्तनकार होत्या। श्री दत्त जयंती उत्सवात गुरुमंदिरात त्यांनी बरीच वर्षे कीर्तन सेवा केली आहे। चिरंजीव देवेशनी पण इसवी सन 2022 साली भांबेरी येथे परमपूजनीय महाराजांच्या आज्ञेने पहिली कीर्तन सेवा दत्त जयंती याच कीर्तनाद्वारे केली आहे। कीर्तना व्यतिरिक्त देवेश सध्या पोहणे व तबला पण शिकतो आहे। आपल्या पुण्या केंद्राच्या सर्व कार्यक्रमात देवेशचा उत्साहाने सहभाग असतो। त्याचबरोबर शाळेच्या कार्यक्रमात तो वक्तृत्व स्पर्धा, नाटक, गाणे यातही भाग घेतो। त्यांनी या क्षेत्रात अनेक पारितोषिकही मिळवली आहे। मी चिरंजीव देवेश माझ्या गुरुबंधूला विनंती करतो की त्यांनी आपली कीर्तन सेवा आरंभ केली। गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभ्यासे शिवराय शौर्य जगति त्वावेटते गायिने। गुरुवाग्ने चौरथस्थराहुनि तुवा कार्यासया साधिले। तेजस्वीरित धर्म भास्कर पदी राहोस्पुहे मन्मन। भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। मी माझ्या कीर्तनाची सुरुवात माझ्या पणजी आजीला म्हणजे सिंधुताई देशपांडेंना वंदन करून करतो। माझी पणजी आजी दरवर्षी दत्त जयंतीच्या उत्सवात एक कीर्तन करायची। शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला। शुभमतीला देई शुभमतीला। शुभमतीला देई शुभमतीला। नित तव स्मृतीला देई गजवदना मज शुभमतीला। देई गजवदना मज शुभमतीला। नश्वर जगती गोडी राजत्राता। नश्वर जगती
विविधाच्या त्राता तुझं वेळ बदला श्री गणदाता तुझं वेळ बदला श्री गणदाता कृपा करावी शिवबाला दे शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला कीर्तन रंगी हृदयी वसावे कीर्तन रंगी हृदयी वसावे देवीला सन्निध घ्यावे देवीला सन्निध घ्यावे काय कराव मग वैखरीला देई शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला गुरुमायेने मार्ग दाविला गुरुमायेने मार्ग दाविला तव चरणाचा आश्रय विठला तव चरणाचा आश्रय विठला रमा शरण तव पद कमला देई शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला देई गजवदना मज शुभमतीला मज शुभमतीला मज शुभमतीला वही मंगलमूर्ती मोरया श्री गजानन महाराज की जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजरी झाले हो साजरी सुख झाले हो साजरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणली विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणली विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आवर बाप रखुबा देवी वरू रखुबा देवी वरू बाप रखुबा देवी वरू घ्यावी घ्यावी वागी बाक जाई का वागळे आडीक वागळे आडीक वागळे आडीक बंधू मळे देवा शब्द इतुकाची राखावा इतुकाची राखावा शब्द इतुकाची राखावा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती मूर्ती तुझी अवधूत मूर्ती माझ्या माझा जीवी शांती तुझी अवधूत मूर्ती मूर्ती तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवी ते सांभाळे माझा जीवी ते सांभाळे माझ्या जीवी ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरु सरेखा असता पाठी राखा श्री गुरु सरेखा असता पाठी राखा इतरांचा लेखा ओळख करी इतरांचा लेखा ओळख करी राजयाची कांदा काय भीक मागे राजयाची कांदा काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे मनाची आजोगे सिद्धी पावे राजयाची कांदा काय भीक मागे राजयाची कांदा काय भीक मागे कल्पतरू ताळवाटी जो कोणी बैसला कल्पतरू ताळवाटी जो कोणी बैसला काय उडे त्याला साका कोणी काय उडे त्याला साका कोणी राजयाची कांदा काय भीक मागे राजयाची कांदा काय भीक मागे ज्ञानदेव माळे तरलो तरलो ज्ञानदेव माळे तरलो तरलो साच उद्धरिलो गुरु कृपे साच उद्धरिलो गुरु कृपे राजयाची कांदा काय भीक मागे राजयाची कांदा काय भीक मागे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास स्वामी महाराज समर्थ सद्गुरू श्री सद्गुरुदास स्वामी महाराज आणि परमपूजनीय सौ अक्काई
यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपासकांना नमस्कार करतो. मंडळी, आज दत्त जयंती आणि आपण दत्त जयंती अतिशय उत्साहात साजरी करतो. ही सद्गुरूंचीच कृपा. आज आपण निरूपणासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेतला. तर काय म्हणतात माऊली? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोड करी. माऊली म्हणतात, श्री गुरूंसारखा पाठ राखण करणारा कोणी असेल तर आपल्या उद्धारासाठी इतर कुठल्याही साधनांची गरज लागते का? सद्गुरूंनी एकदा आपला हात धरला की आपला उद्धार झाला म्हणूनच समजा. एकदम फुल गॅरंटी आहे. पुढे माऊली उदाहरण देत आहे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. एखाद्या राजाची एक लाडकी राणी असते. तिला कधीही काही कमी पडते का? नाही. जे मागाल ते समोर हजर असते. दागदागिने, सोने नाणे, रेशमी वस्त्रे, खायची चंगार म्हणजे रस गोडधोड आईस्क्रीम सुद्धा. तर हे कोणामुळे शक्य झाले? तर राजाची राणी असल्याने. पुढे माऊली उदाहरण देत आहे. कल्पतरू तळावटी जो कोणी बैसला, काय एवढे त्याला सांगा कोणी. कल्पतरू म्हणून स्वर्गात एक वृक्ष असतो म्हणे. त्या कल्पवृक्षाखाली बसून जे मागाल ते मिळते. आता समजा तुम्हाला कॅडबरी हवी आहे, कॅडबरी मिळेल. बॉल हवा आहे, बॉल मिळेल. म्हणजे जे मागाल ते मिळेल. तर इकडे आपला कल्पवृक्ष आणि राजा कोण? तर आपले श्री गुरु. आणि शेवटी माऊली आपलं स्वतःचाच उदाहरण सांगत आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, साच उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने म्हणजे निवृत्तीदास महाराजांच्या आज्ञेने तरुण गेलो आणि माझ्या आयुष्याचे खरे सोने झाले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या भावंडांनी समाजाकडून अनेक हाल सहन केले, पण त्यांची गुरुभक्ती अजिबात कमी झाली नाही. श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि अमृतानुभव असे महान ग्रंथ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी लहान वयातच लिहून काढले. तेही सुद्धा त्यांच्या गुरुभक्तीमुळेच शक्य झाले. गीतेच्या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात्, भवामि न चिरात् पार्थ पर्यावेशित चेतसा. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्थात, हे अर्जुना, जे माझ्या अनुसंधानात राहून सर्व कर्म मला अर्पण करतात व माझे अखंड चिंतन करतात, त्यांचा मी लवकरच उद्धार करतो. श्री गुरुचरित्रात म्हटले आहे, सांडोनी संशय धरी निर्धार, श्री गुरुमूर्ती देईल अपार, सहज गुरु कृपा सागर, सदपेक्षी सर्वथा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे भक्ताचा असा सर्व संशय झाल्यानं म्हणजे शंका गेल्यानं अशा भक्ताला रात्रंदिवस डोळ्यासमोर सद्गुरूंचीच मूर्ती दिसू लागते. अगदी स्वप्नात सुद्धा हेच दिसते. या अर्थाचे एक सुंदर पद आहे, हे बघा. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत, भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात.
तजयंत श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. असाच श्री गुरुभक्तीचा पक्का निर्धार केल्यामुळे जिच्या पोटी साक्षात दत्तात्रयांनी जन्म घेतला त्या सती अनुसूया मातेची आणि दत्त जयंतीची गोष्ट आपण उत्तर रंगात ऐकणार आहोत. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या मूळ अभंगात म्हणतात, सारीखा असता पाठी राखा, श्री गुरु सारीखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, राजयाची कांदा काय भीक मागे, राजयाची कांदा काय भीक मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे, राजयाची कांदा काय भीक मागे, राजयाची कांदा काय भीक मागे. तजेतल श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. तर मंडळी आपण आता आपण एक छोटंसं भजन घेणार आहोत. जय श्री विष्णुदास श्री विष्णुदास वल्लभ विष्णुदास नरसिंह सरस्वती विष्णुदास, जय श्री विष्णुदास श्री विष्णुदास वल्लभ विष्णुदास नरसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. मंडळी आज दत्त जयंती म्हणजे आपल्या दत्ताचा बर्थडे बरं का. या दिवशी सती अनुसूया मातेच्या पोटी साक्षात दत्तात्रयांनी जन्म घेतला. चला तर मग आपण आता दत्त जयंतीची गोष्ट ऐकूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा फिरता फिरता नारद मुनींची स्वारी सत्यलोकात येऊन पोचली. हातात विणा, गळ्यात भगवंताचे नाव, जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं, जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं, जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशं, जय मुरलीधरं देवं वन्दे द्वारकाधीशं, जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं, जय जय कृष्णं सच्चिदानंद गोविंदं, सच्चिदानंद गोविंदं, सच्चिदानंद गोविंदं. चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. योगायोगाने सत्यलोकात सावित्री, पार्वती व लक्ष्मी देवी एकत्र मीटिंगसाठी आल्या होत्या. त्यांना आपल्या पातिव्रत्याचा खूप गर्व झाला होता. त्यांनी नारद मुनींना विचारले, सावित्री गिरिजा रमा मुनिवरा, जय भेटल्या नारदा, सांगा आंधळी आम्हा समसती, कोडी तुम्हाला कदा, ऐसे ऐकून हास्ययुक्त वदनी, बोले मुनी त्या क्षणी, त्रैलोकी सतिरत्न एकची असे, जियत्रीची कामिनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. त्या तिघींना अनुसूया मातेचा खूप राग आला. त्यांनी अनुसूया मातेची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे आपापल्या नवऱ्यांना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना अनुसूया मातेची परीक्षा घ्यायला पाठवले. बायकांच्या हट्टाप्रमाणे तीनही देव ऋषी भेष घेऊन अत्रि मुनींच्या आश्रमापाशी गेले. तेव्हा अनुसूया माता घरात एकटीच होती आणि घर कामात मग्न होती. तिला बाहेरून साधूंचा आवाज आला, अलख निरंजन, माई भिक्षा, माई भिक्षा, रस्तो
मुनीचा आश्रम देखत अत्रि मुनीचा आश्रम देखत तीनों विवाह ठहरे साधुजी राजा राम कवजी. अनुसूया मातेने त्या तीनही साधूंचे स्वागत केले आणि त्यांना नदीवर जाऊन यायला स्नान करून यायला सांगितले. नदीवर जाऊन स्नान करून यायला सांगितल्यावर त्या तीनही साधूंनी अनुसूया मातेजवळ ते सांगितले की ते इच्छाभजनासाठी आले आहे. इच्छाभजनासाठी ताट वाढून आणल्यावर त्या तिघांनीही अनुसूया मातेजवळ एक विचित्र अट घातली आणि ते ऐकून अनुसूया माता घरात गेली आणि आपल्या पतीचे स्मरण केले. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम गुरुपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. अनुसूया माता बाहेर आली आणि आपल्या पतिचरणाचे तीर्थ त्या तीनही साधूंवर शिंपडले तर काय आश्चर्य, त्या तीनही साधूंची छोटी छोटी बाळं झाली. विजोक्त परिसुनिया रचकली सती मानसी असे न कधी देखिले अतिथी आश्रमी तापसी. पती चरण तीर्थ ते त्वरित श्रींचुनी त्यावरी तिघेही लघु बालके बनविली क्षणा भीतरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. अनुसूया मातेने त्यांना नाव घातले, तीठ लावली आणि पाळण्यात घालून पाळणा गाऊ लागले. बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा. बाळा जो जो रे निद्रा करी बाळा बेल्लाळा अद्भुत वरदातारा. बाळा जो जो रे प्रसनासन विष्णू त्रिपुरारी अत्रि मुनींचे घरी सद्गुरू आले प्रबल परी प्रभद वडिला दूरी. बाळा जो जो रे प्रसन्न त्रयमूर्ती होऊनी पुत्रत्वा पाऊनी हर्ष झालासे त्रिभुवनी. आठ ऋषीच्या सदनी बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. आणि बाळ झोपलं. त्यानंतर अत्रि मुनी घरी आल्यावर अनुसूया मातेने त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि सगळी हकीकत ऐकल्यावर अत्रि मुनींनी तीनही देवांना आपल्या मूळ रूपात येण्याची विनंती केली आणि आपापल्या स्थानी राहावे अशीच विनंती केली. त्याप्रमाणे ब्रह्मदेव चंद्र म्हणून आणि महादेव दुर्वास म्हणून आपापल्या स्थानी निघून गेले. परंतु भगवान विष्णू अनुसूया मातेजवळच दत्त रूपाने राहिले. मार्गी प्रदोष काळी राका मृगशीर्षयुक्त गुरुवारी. मार्गी प्रदोष काळी राका मृगशीर्षयुक्त गुरुवारी. अत्रि गृही अवतरुणी झाला प्रगट स्वभक्त कैवारी. झाला
झाला प्रगट स्वभक्त कैवारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चित्तर श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदास महाराज की जय. त्या दिवशी अत्रि मुनी आणि अनुसूया मातेच्या आश्रमात भगवान दत्तात्रय प्रगट झाले. तो दिवस म्हणजे आजचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा. असाच पक्का श्री गुरुभक्तीचा पक्का निर्धार केल्यामुळे सती अनुसूया मातेला प्रत्यक्ष दत्तपुत्र म्हणून लाभले. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या मूळ अभंगात म्हणतात, श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. इतराचा लेखा ओळख करी. इतराचा लेखा ओळख करी. राजयाची गाथा काय भीक मागे. राजयाची गाथा काय भीक मागे. राची आजोगे सिद्धी पावे. राची आजोगे सिद्धी पावे. सावे राची कांता काय भीक मागे. देव माळे तरलो तरलो. देव माळे तरलो तरलो. सास उद्धरिलो गुरु कृपे. सास उद्धरिलो गुरु कृपे. मागा काय भीक मागे. चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. हेची दान देगा देवा तुझा विसरण. तुझा विसरण भावा तुझा विसरण. मूळ गाईन आवडी हेची माझी सर्व. मुक्तीरंच संत संभरेचा. नलगे मुक्तीरंच संत संभरेचा. तुका बळे गर्भवासी सुखे घालावे. सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासी. परमपूजनीय श्री सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपासकांना नमस्कार करतो. मूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणिंगार त्रैलोक्य राणा. रेती रेती शब्द गये अनुमाना. सुवर्णमुंज योगी सवारी. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती हो वाळीचा हरी भव चिंता. जय देव जय माय अभ्यंकरी तुवे कदत्त. अभाव्यासी कैसी कैरही नाथ. कराही मध्ये रे कैसा आहे तो. जन्म मरणाचा दुराचे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती हो वाळीचा हरी भव चिंता. जय देव जय मोरिया उभा ठाकला. सद्भावे शास्त्राने कडपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती हो वाळीला हरी भव चिंता. जय देव अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदास महाराज की जय. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वदन्तं हृदयारविन्दे. ओम भवानी सततमामि नारमाला नारकाय कपालमाला शेखराय दिगंबराय सदिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदास महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय.
खूप छान देवेश. आता मी चिरंजीव मल्हार राहुल खासनेस याला विनंती करतो की त्यांनी चिरंजीव देवेश श्रीकांत देशपांडे याचा सत्कार करावा. थोडं साईडून करा कर्मचारी चेहरा येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. संवादिनीवर साथ केली श्री शशांक काका देशपांडे आणि तबल्यावर साथ केली श्री आनंद काका देशपांडे. आणि संचालन कोणी केलं? अमोल देशपांडे.